आई, आई, अगं मी यज्ञा. रडतेस काय? नको रडू आता, पुरे झालं. आई इथं आले आणि पाहिलं तर स्वतः छत्रपती माझ्याकडे धावत आले. मी त्यांना मुजरा केला. त्यांनी मला थांबवलं आणि कडेवर उचलून घेतलं ग. मला मिठी मारून खूप खूप रडले. मी म्हणाले, महाराज तुम्ही रडू नका. महाराज म्हणाले, बाळ माफ कर, मला माफ कर. तुला माहिती नाही आणि आम्हाला सांगवत देखील नाही हे जे काय घडलं आहे ते. आज सह्याद्री सुद्धा टाहो फोडून रडतो आहे. माझ्या स्वराज्यात रयतेच्या काडीला देखील हात लावायचं धाडस शत्रूचं नव्हतं. आणि आज माझ्या स्वराज्यात लेकीबाईंना किड्यान मुंग्यांसारखं चिरडावं. बस, अशा नराधमांना आता एक क्षणही जगायचा